शुभेच्छा आले पंढरीनाथ पाटील, विजय शेठ पाटील, धन्यवाद सर्वांचं. अजून एक निर्धाव, अपील 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 लाऊड अपील. विश्वास कमी आणि उत्साह जास्त. यष्ट्यांची भूमिका विजय पाटील चोख बजावत आहेत. आणि मागील सामन्यामध्ये एक विशेष पंचांनी बाद सुद्धा दिलं नव्हतं तरी दैवत वेलेकर स्वतः क्रीज सोडून खेळाडू कक्षामध्ये गेले होते. असे हे फलंदाज आहेत. दौलत गोलंदाजी मार्गावर विनय येत आहेत. विनय पाटील, विनय गणेश पाटील. इथे मात्र गती कमी केली. पॉइंटच्या वरनं चेंडू भिरकावून दिलाय. हा चेंडू जातोय 7 धावांसाठी. पहिला स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्रीगणेश करतोय षटकाराने दैवत वेलेकर. धावपलकावर 2 निर्धाव चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवर काय फटका अफलातून आलाय. विनयला प्रश्न विचारला या फटक्यानंतर. चेंडूची व्यवस्था करा स्वयंसेवक. चला कृपा करून चेंडूची व्यवस्था करा. 2 स्वयंसेवक गेलेत बॉलच्या मागे पण इतक्या लांब बॉल गेलाय की आणणं सुद्धा मुश्किल झालंय. चला नवीन चेंडू द्या. पिसे संघ म्हटलं तर आमचे आदरणीय परममित्र सन्माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजयदादा पाटील यांचा हा संघ. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पिसे. सन्माननीय संतोष पाटील साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम संतोषजी पाटील साहेब. खांबाळे याचं शुभ आगमन झालंय. वेलकम. विनय पुन्हा सज्ज होत्या. डीप मध्ये जर पाहिलं तर व्हीच्या वायडिश काउकोनाच्या रिझन मध्ये आणि एक लॉंग ऑफच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत डीप मध्ये. अजून एक चांगला गोलवर टप्प्याचा चेंडू. एक धाव दैवत वेलेकर. दैवत वेलेकर. चला हरिदास गगे आपण रक्तदान करून घ्या. हरिदासजी. खूप सुंदर लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवी रवी गुलविनच्या माध्यमातून क्लीन अँड नीट टेलिकास्ट. इथे मात्र चेंडू अव्ययमध्ये. चेंडू जाईल 2 टप्प्यांच्या सहाय्याने 4 धावांसाठी. नॉनस्टॉप लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर पंच इशारा करते 4 धावांचा आणि या चौकाने धाव संख्या 10 वर पोहोचते. पहिले षटक मार्गच ते म्हणजे 11 वर पोहोचते. माफ करा. ते म्हणजे चांगली गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर पाहिल्यानंतर विनयला इथे थोडी कुठेतरी मागणे ठरावर लागले. दैवत आणि करण पाटील यांची जोडी. दैवत वेलेकर, करण पाटील. इथे मात्र अजून एक चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही अडू शकत. मागे आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मध्ये कुठल्या प्रकारची चुकी नव्हती. आता बॅटची कडा घेऊन चेंडू फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर पोहोचतोय 4 धावांसाठी. चौकार. प्रकाशजी दळवी साहेबांचं शुभ आगमन झालंय. वेलकम प्रकाशजी दळवी साहेब. त्याचबरोबर हरिदास गगे यांना विनंती असेल आपण रक्तदान करून घ्या. चला हरिदासजी चला. जयरामजी दळवी साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. वेलकम काका. आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. महेंद्र पाटील, पंढरीनाथ पाटील यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आलेले आहेत संपूर्ण स्पर्धेला, खास करून पीसी संघाला. तसेच शुभेच्छा आले सुरेशजी जाधव यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या त्या संघाला, पीसी संघाला. पप्प्याबाई, बंट्याबाई यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत.
सन्माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय आमचे परममित्र विजयजी पाटील साहेबांचा संघ धोनात करतोय. यांच्याकडनं या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आजचे सत्कार मूर्ती भूषणजी दलवी यांच्यासाठी वाढदिवस शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून इथे आम्हाला पोहोचलेल्या आहेत. धन्यवाद विजयदादा पाटील. पियुष येत आहेत गोलंदाजी मार्कवर. पियुष पाटील पहिला चेंडू अगोदर टप्प्याचा चेंडू पंच इशारा करता आव्हांतर चेंडू आव्हांतर धाव. खूप चांगला चेंडू हाताळला होता पण मात्र इथे कुठेतरी उसली जास्त घेतली आणि पंचांनी अवांतर घोषित केलं. गोलंदाजी मार्गावर पियुष येत आहेत. खूप चांगली गोलंदाजी नेहमीच करत असतात पियुष. अतिशय वेगवान गोलंदाज आहेत. इथे मात्र हा चेंडू अजून एक अवांतर चेंडू अवांतर धाव. शुभेच्छा आलेल्या आहेत खास करून सोपान पाटील पिसे. सोपान दादा 40 प्लसचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि एक वडवलीवरनं नरेश पाटील यांच्याकडे शुभेच्छा आलेल्या. पिसे संघाला संपूर्ण आयोजन नियोजनासाठी शुभेच्छा आहेत. धन्यवाद नरेशजी पाटील साहेब. वडवलीचे समाजसेवक पियुष पुन्हा सज्ज होत आहेत. इथे इथे चुकी करते एसटी रक्षकाकडनं. थर्नामॅन रिझन मध्ये चेंडू जातोय बॅटची कडा घेऊन 4 धावांसाठी चौकार. पियुष चांगले गोलंदाज आहेत. त्यांचे वडील सुद्धा उत्कृष्ट गोलंदाज आहेत जे 40 प्लस मध्ये गोलंदाजी करत असतात. पंढरीनाथ पाटील यांचे पुत्र आहेत पियुष. आणि पियुष सुद्धा चांगली गोलंदाजी करतायत. बॅटची कडा जरूर घेतली पण संधी नव्हती. मागे ज्यावेळेस चेंडू येतो त्यावेळेस फास्ट आउटफील्ड आहे. इथे मात्र हा चेंडू आव्हांतर चेंडू. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पियुषच्या डोक्यामध्ये काय सुरू आहे. थोडंसं रणनीतीमध्ये चुकतोय पिसे संघ. धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते ती 22. एकच चेंडू झाला एकच चेंडू झालाय. पियुष डावखुरे हाताचे गोलंदाज आहेत पण मात्र गोलंदाजी करताना कुठेतरी अडचणीचा सामना दौलत वेलेकरच्या समोर पाहायला मिळालाय आतापर्यंत आपल्याला. दैवत वेलेकरच्या समोर जी गोलंदाजी सुरू आहे ना दैवत हावी झालेत गोलंदाजांवर. 3 अवांतर आणि 1 चौकार पियुषने आतापर्यंत खर्च केलाय. आपल्या स्टेप मध्ये चुकतायत पियुष. विस्फोटक फलंदाजी करावी लागेल दैवतला जर या सामन्यामध्ये राहायचं असेल तर. आता इथे मात्र एसटीएनची भूमिका बजावण्यासाठी आलाय साहिल जनार्दन पाटील. पंकजचे भाऊ आहेत लहान भाऊ पंकज पाटलांचे. इथे मात्र आज चेंडू खेळून काढलाय. कवच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. एकच धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली आहे. 23. पुढील चेंडू गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू गती खूप होती. बॅटच्या स्टिकरला चेंडू लागलाय. चेंडू जातोय एका धावेसाठी वाडेश स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. एक धावेने ऑक्सिजन सुद्धा घेतलं जातं दोन्ही फलंदाजांकडे. धावसंख्या झाली ती 24. चांगली गोलंदाजी. दैवत येत आहे पुन्हा स्ट्राईक वर. पिसे संघाला जर विचार केला तर अप्रतिम एक मैदान स्वर्गीय निर्मलाताई गोपीनाथ पाटील विजयजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला इथे नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. न पाहता चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न झाला होता दैवतच्या माध्यमातून. आणि सुसज्ज असं लेदर क्रिकेटचं मैदान उपलब्ध आहे ज्याच्यावर पूर्ण ग्रीन ग्रास आपण पाहिली असेल. त्याच्यावर एक लेदर क्रिकेटची विकेट एक व्यासपीठ जे विजयदादांच्या माध्यमातून तयार आहे पिसेच्या मैदानावर. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू आणि 6 धावांसाठी चेंडू जातोय.
दूर दूर लांब. आणि झेल घेतलेले जे प्रेक्षक आहेत त्यांनी मैदानाच्या आतमध्ये यायचंय. संख्येची लक्ष द्या. प्रेक्षकांनी झेल घेतले त्यांनी येऊन थांबायचंय पुढे. इथे मात्र अगूट टप्प्याचा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि दैवतला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद, दैवत बाद. मोठा मासा गळाला. मी म्हणेल मोठा मासा नाही तर शार्क मासा गळाला लावले. आणि जयवंतजी परटोले अनिशजी आपण थांबायचंय. जे बाहेर झेल घेतले त्यासाठी पारितोषिक आहे. भूषणजी अनिश यांना सन्मानित करायचे. बाहेर झेल घेतले त्यांनी. विजय एसटीच्या भूमिकेमध्ये विजय शांताराम पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत मानव. पुढील चेंडू मानव येतात. गतीमध्ये बीट केले. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त काही देणार नाही. मानव चांगली गोलंदाजी करतायत. स्ट्राईकला फलंदाज होते सन्माननीय जितू येतोय. आणि आता इथे मात्र स्ट्राईकला परत करण येत आहेत. जितू आता आलेत. करणने एक धाव घेतली आहे. इथे मात्र हा चेंडू गती पाहू शकता. अप्रतिम चेंडू. मानव हरेश म्हात्रे माफ करा म्हात्रे आहेत. मानव चांगले गोलंदाज आहेत. विनय गणेश असेल, त्यानंतर विजय शांताराम, साहिल, जनार्दन, अनेक हे जे खेळाडू आहेत ना ते अतिशय आमचे जवळचे मित्र आहेत. आता इथे मात्र अजून एक निर्धाव. अजून एक चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता काय गोलंदाजी हाताळतात पिसे संघ. 4 झाला पूर्ण संघ. अप्रतिम ज्या ऋतिकने 41 धावा मारल्या होत्या तो अजूनपर्यंत डगआउट मध्ये काय करतोय याचं प्रश्नाचं उत्तर नाहीये आमच्याकडे. इथे मात्र अजून एक निर्धाव चेंडू. एक धाव. सन्माननीय पोर्टोले सरांचं शुभ आगमन झालंय. आमचे प्रॅक्टिस सेशनचे एक उत्कृष्ट खेळाडू रोज न चुकता वाईट+1 खूपच चांगली पंचांची भूमिका ठाकरे सरांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जयवंतजी परटोले सरांचं शुभ आगमन झाले. वेलकम जयवंतजी परटोले सर. इथे मात्र हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन. काय गोलंदाजी करतायत मानव म्हात्रे. का संघाच्या कर्णधारांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय. इथे मात्र चेंडू लागला होता डोळ्यावर तरी डोळा सुजलाय असं त्यांचं म्हणणं आहे. 12 खेळाडूचं तरी सुद्धा क्रिकेट खेळतायत. मानव मात्रे गतीमध्ये परिवर्तन खेळून काढले. वाईडिश लॉंग ऑनच्या रिझन मध्ये चुकी घडतीये. मोठा गॅप होता आणि त्या गॅपला ओळखले 4 धावांसाठी चेंडू पसार झालाय. या चौकाराने धावसंख्या धाव फळकावर आता पाहायला मिळते ती
37 या आकड्यामध्ये चांगली चेंडू, चांगली गोलंदाजी होती. मात्र थोडस ऋतिकची वाट पाहतायत प्रेक्षक. ऋतिक तिसकर 6 षटकार ज्याच्या बॅट मध्ये आले होते त्या फलंदाजाला माघारी ठेवून दैवत थोडेसे कुठेतरी डिसअपॉइंट झाले आहेत मानव मात्रे. इथे मात्र आज चेंडू खराब फेरकी हरकत नाही. मात्र लेग बाईच्या रूपानं 2 धावा. या 2 धावेने 3 षटकार समाप्त झाल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या धाव फलकावर पाहायला मिळते ती 39 धावांचं आव्हान आहे. मोठी धावसंख्या म्हणता येणार नाही. या मैदानावर अनेक 4 3 षटकाच्या सामन्यामध्ये 60-65 धावा आपण पाहिल्यात. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो की मात्र या विकेटवर एक जादू आहे. प्रत्येक फलंदाजासाठी नंदनवन आहे आणि गोलंदाजासाठी कर्दनकाल असणारी ही विकेट. इथे मात्र पिसे संघाला एक नामी संधी आहे. पण चांगली गोलंदाजी जर केली इताली संघाने तर मात्र पिसे संघाला अडचणीचा सामना करायला लागू शकतो. इथे मात्र आपण पाहिलं तर एकंदरीत अनेक शुभेच्छांचा वर्षा होतो. त्यामध्ये खास करून शिवसेना उपजिल्हा प्रमुख आमचे परममित्र सन्माननीय विजयजी गोपीनाथ पाटील साहेब यांचा हा संघ आहे. त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी संपूर्ण पीसी संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. कैलासजी तरणे साहेबांचं आपण आता सत्कार घेणार आहोत. तत्पूर्वी अनिशाला पारितोषिक द्यायचं 200 रुपयाचं ज्यांनी बाहेर झेल घेतलेला आहे. खूप चांगलं झेल अनिशने टिपलंय. 200 रुपयाचं पारितोषिक अनिशसाठी मी सन्माननीय लालूभाई यांना विनंती करेल. या मोनीजी अनिश यांना सन्मानित करा. अनिश या. रील स्टार अनिश. सूरज चव्हाणची कॉपी करायचा प्रयत्न करत असतात अनिश इंस्टाग्रामवर, पण मात्र हरकत नाही. आणि उत्कृष्ट गोलंदाज सुद्धा आहेत आणि 200 रुपयाचं पारितोषिक बाहेर जेल घेणाऱ्यांसाठी. मोनीश धन्यवाद. यानंतर आपण सत्कार कैलासजी तरणे साहेबांना सन्मानित करणार आहोत. मी विनंती की वैष्णव दलवी आपणास विनंती आहे की आपण या आणि सन्मानित करा. डीजे संकेत चला या ना आपण गाणं वाजवण्यासाठी. काय या हरकत नाही. अमोल दलवी कुठे असेल कृपया व्यासपीठाकडे. सन्माननीय बबनजी हलके साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम. सन्माननीय संतोषजी हलके साहेबांना सन्मानित करायचं आहेत. मी विनंती करेल भूषणजी दलवी आपण चला संतोषजी हलके यांना सन्मानित करा. कारण त्यांचं नेहमीच त्यांचं खूप धावपळीचं काम असतं. पण मात्र आज थोडंसं वेळ काढून उपस्थित आहेत. त्यांना आपण आधी सन्मानित यासाठी करतो की त्यानंतर त्यांना कुठलं काम लागलं ना की निघून गेल्यानंतर मात्र ते सन्मानासाठी किंवा सामन्यांसाठी उपलब्ध होत नसतात. सन्माननीय संतोषजी हलके यांच्याकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी पंच पॅनेलसाठी कामगिरीसाठी योगदान लाभलेलं आहे. धन्यवाद. महेश दलवी कुठे असेल कृपया चला या. महेश बोला. तसेच आमच्या कासनावी ज्येष्ठ नागरिक सन्माननीय बबनजी हलके साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी दलवी आपण चला या. बबनजी हलके यांना सन्मानित करायचं आहे. साहिल जनार्दन पाटील आणि विनय गणेश पाटील येत आहेत. साहिल इथे मात्र चेंडू बॅटची कडा साहिलच्या रूपानं मोठा मजा घालायला लावलंय.
अक्षरशः अप्रतिम चेंडू हाताला उजव्या इटीला बाहेर चेंडू हाताला होता आणि काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय एसटी रक्षकाने. एसटी रक्षक अप्रतिम अप्रतिम झेल. श्रीकांत श्रीकांत मगर यांच्याकडनं पाहायला मिळालाय. एका हाताने आज झेल टिपण्याचा प्रयत्न झाला. आता फलंदाज जरी येतात फलंदाज पियुष पियुष किशोर पाटील. इथे मात्र आज चेंडू आडव्या पट्ट्याने गेले तर चेंडू डीप मध्ये जातोय. एका धावेसाठी थोडीस फंबल झालंय पण मात्र एकच धाव. पियुष किशोर पाटील विनय गणेश पाटील आता फलंदाजीसाठी येत आहेत. विनय 40 धावांचा आणि आता इथे स्वतःच्या आणि संघाच्या 6 धावांचं श्री गणेश केलं एका धावेने पियुषने. मात्र हा चेंडू अपील खूप जास्त जोराने पंच इशारा घेते डावी एसटी सोडतोय. अवांतर चेंडू अवांतर धाव. एक अवांतर धाव आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरसवली. अपील खूप जास्त जोराने होती पण पंचांनो कुठल्या प्रकारचा दबाव नाही. धावसंख्या 2 वर पोहोचते. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरली पिसे संघ. आई गावदेवी वियाना स्पोर्ट पिसे. विनय गणेश पाटील सज्ज होत आहेत फलंदाजीसाठी. इथे मात्र हा चेंडू लागलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर नॉन स्टॉप निघून जाईल का प्रयत्न सुरू आहे मात्र नाही. चेंडू जाईल. फरार झालाय 4 धाव्यांसाठी चौकारासाठी. या 4 धावेने विनय आपला वैयक्तिक खातं खोलते चौकाराने. 4 धावेने धावसंख्या पोहोचते ती 6. या ब्लड डोनेट ज्या दात्यांना करायचं आहे त्यांनी चला लवकरात लवकर. शेवटचा अर्धा तास शिल्लक आहे. वैभव हलकेच्या गॅलरीमध्ये चेंडू गेलाय. 6 धावांसाठी षटकार. आदर केले टिप टिप बरसा पाणी. इथे टिप टिप बरसा पाणीने चेंडू भिरकावून दिलेत आणि इतक्या लांब विनय गणेश पाटील ऑन फायर. प्रकाश गगे आपण यायचा या इनिंगनंतर स्कोरिंगची भूमिका बजावण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा सज्ज होत आहेत गोलंदाज. इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतोय. व्हॉट एफर्ट. ऍथलेटिक्स एफर्ट. ऍथलेटिक्स एफर्ट. या एफर्ट साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. झेल जरूर झाला नाही पण हा एफर्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला आपल्याला आठवण करून देणारा आणि भूषणजी दलवी साहेब यांच्याकडनं एफर्ट साठी 200 रुपये पारितोषिक आलंय. अप्रतिम अप्रतिम. अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजारा आपल्याला पाहायला मिळेल. एफर्ट्स काय असतात कारण विनयची जी मागणी विकेट आहे ती घेण्याचा पुरेपूर प्रयत्न खऱ्या अर्थाने करणने केला होता. दाद दिला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये. विनयने या चेंडूवर चौकार वसूल केलाय म्हणजे धावसंख्या धावफलकावर आता पाहायला मिळते ती 16. 40 धावांचं आव्हान घेऊन उतरलाय पीसी संघ.
इथे मात्र अजून एक चांगला फटका मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि विनयला आपल्या जाळ्यामध्ये बसवलंय. आता इथे मात्र जाईल कुठे विनय आणि विनयला बाद करण्यात पुन्हा करण पाटीलने हा झेल समाप्त केलाय. 200 रुपयाचं पारितोषिक मागील एफर्ट साठी आले होते आणि मला द्यायचंय फॉर्म भरलाय पण मॅच साठी थांबलोय. देणार आहे बॉल दिला कुठला ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जर कुठलाही प्रेक्षक झेल घेतो तर सन्माननीय भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. ऑफसाईड बॉर्डर लाईनच्या बाहेर जर कुठल्याही प्रेक्षकांनी खेळाडूंनी जरी झेल घेतला तर रोख रक्कम 511 रुपये दिले जातील आणि लेग साईड बॉर्डर लाईनच्या बाहेर 211 रुपये. गोलंदाजी मार्कवर येत आहेत दैवत वेलेकर. स्ट्राईकला फलंदाज आहेत आता पियुष. ते मात्र हा चेंडू शरीरावर जरूर आदळला. एक धाव पूर्ण झाली. एका धावेवर समाधान. लेगबाईच्या रूपाने एक धाव आणि धावसंख्या इथे पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 17. पियुष आणि भावेश भावेश येणार आहेत फलंदाजीसाठी. स्ट्राईकला भावेश येणार आहेत. नॉन स्ट्राईकला पियुष पाटील आहेत. चांगला संघ आहे. एक दादा संघ आहे आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये पिसे संघ. दैवत पुन्हा सज्ज होत आहेत. इथे मात्र हा चेंडू विरकावण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. शरीरावर आदळतो पंच इशारा करतायत. अजून एक लेगबाईच्या रूपाने एक धाव. पडल्यानंतर चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. मात्र एकेरी दुहेरी धाव सुद्धा क्रिकेटचा ऑक्सिजन दोन्ही फलंदाजांकडनं पियुष आणि भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 18 या आकड्यामध्ये पोहोचते. चांगली गोलंदाजी दैवत वेलेकरच्या माध्यमातून आतापर्यंत दोन्ही चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये दैवत झेपावतायत. एक धाव पूर्ण होतीये. काय होईल? झेल होईल का? आणि झेल ड्रॉप. 2 धावा सुद्धा पूर्ण. ॲथलेटिक्स एफर्ट आहेत मात्र कुठेतरी एफर्ट कमी पडले दैवतचे. लॉलीपॉप झेल साठी तयार सज्ज होते दैवत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली ती 20. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू मध्ये 20 धावा बनवण्यामध्ये यश आले. अजूनही 9 चेंडू मध्ये 20 धावा बनवायची गरज आहे. गावदेवी स्पोर्ट गावदेवी वियाना स्पोर्ट पिसे संघाला पियुष आणि भावेश ही जोडी मैदानावर. साहिल बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थानं दडपणामध्ये आला होता पिसे संघ. साहिल नंतर विनय बाद झाला. विनयने आपलं काम चोख बजावलंय. 2 बाउंड्री 1 6 त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळालं आपल्याला.
इथे मात्र हा चेंडू यार्कर खेळायचा प्रयत्न होता, पण चेंडू अजून पुढे टाकला होता. पुढे लँड झाल्यानंतर चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता दडपण वाढते फलंदाजांवर. या दोन चेंडूमध्ये काय घडेल ही मॅचची दिशा दाखवून देईल. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. मोठा फटका मारत दैवत चांगली गोलंदाजी करते. चांगल्या टप्प्यावर चांगली गोलंदाजी दैवतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. दैवत सज्ज होते. इथे मात्र यॉर्कर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे लॉंग ऑफच्या रिझन मध्ये आणि फलंदाज बाद बाद होणारे फलंदाज आहेत पियुष. धावा सेफ ही मानता येणार नाही. ज्याप्रमाणे विकेट आहे या खेळपट्टीवर अनेक षटकार आपण पाहिले, अनेक चौकार पाहिले. सेमीफायनल सामन्यामध्ये एका षटकामध्ये 25 धावांची आवश्यकता होती वावलीच्या संघाच्या विरोधात खालिंग संघाला. ते सुद्धा पूर्ण झालेल्या पाहिल्यात आपण या मैदानावर. दैवत वेलेकर पुन्हा सज्ज होत आहेत. मानव इथे मात्र फलंदाज बाद. सामना होता कुठे, सामना पोहोचलाय कुठे. धाव संख्या इथे स्थिरावली 20 वर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. शेवटचे तिन्ही चेंडू जर पाहिले तर निर्धाव. पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव, त्यानंतर दुहेरी, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर विकेट विकेट असं दैवतचं गोलंदाजी पुत्तकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक वाहनाची चावी सापडलेली आहे. ज्याची कोणाची चावी असेल टर्न वॉल असं चावीवर लिहिलेलं आहे. टर्न वॉल. तर ती चावी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. ती आपण घेऊन जायची. ज्याची कोणाची असेल त्यांनी घेऊन जायची आहे. 20 धावांची आवश्यकता आहे. विजय पाटील येत आहेत आता. इलेक्ट्रा ऍक्टिवाची चावी अशी स्मिथ दलवी यांच्याकडनं आमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात आलेली आहे. इलेक्ट्रा ऍक्टिवा असेल कोणाची त्यांनी ही गाडीची चावी घेऊन जा. गोलंदाज हर्षद वेलेकर. कोलिवली सज्ज राहा पुढील सामन्यासाठी. इथे मात्र हा पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावा. अप्रतिम फटका. काय फटका गेले. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला 6 धावांसाठी. धावसंख्या आता इथे मात्र 14 धावांची आवश्यकता. 5-14 इक्वेशन आलं. या षटकाराने नवसंजीवनी आपल्याला पाहायला मिळाली आहे पीसे संघाच्या फलंदाजाकडनं. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहेत. हर्षद वेलेकर. हर्षद वेलेकर सज्ज होत आहेत. पहिल्या चेंडूवर प्रहार पाहायला मिळालाय. तोही घटघाती प्रहार. गोरसे संघाचं शुभ आगमन झालंय. गोरसे बी संघाचं सरचे स्वागत. इथे मात्र हा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. खाली राहिलाय चेंडू आणि निर्धाव चेंडू. पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला, पण काय खेळ दाखवलाय गोलंदाजांनी. एक तुम्हारे एक हमारे. विकी तरणे अर्थातच 70 स्पोर्ट्स दुकानाचे मालक आहेत. अनेक 70 चे प्रोडक्ट त्यांच्या दुकानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि बेस्ट फिल्डरसाठी 70 कॅप विकीकडनं आलेली आहे. इथे मात्र अजून एक तडाखा. 6 धावा. काय फटका केलेत. आणि झेल घेतलेली आहे. जे झेल घेतलेल्या प्रेक्षकासाठी भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं 211 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि भूषणजी दलवी चला या अजून सुद्धा आपण पारितोषिक द्यायचं आहे. तीन चेंडू 8 धावा. पीसे संघ कमबॅक केलंय.
3-8 इक्वेशन. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतात. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि ते मात्र मोठी चुकी झाली आहे. 2 धावा 2 धावा. चिल्लीजी चला. 2 चेंडू 6 धावांची गरज पीसे संघाला विजयासाठी. 2-6 इक्वेशन आणि फलंदाज अजूनपर्यंतच्या फलंदाजाच्या बॅट मध्ये 2 षटकार आले. तो खेळपट्टीवर उपस्थित आहे. चला या धागाव संघाचे पाठीराखे आहेत. या 200 रुपयाचा पारितोषिक भूषणजी या आपल्या हस्ते द्या. बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक भगवानजी भोईर साहेब यांच्याकडनं आलेलं आहे. धन्यवाद. दोन 6. आता इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर स्विंगिंग यॉर्कर. आता एक चेंडू गोल्डन षटकाराची आवश्यकता पीसे संघाला. आई गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे संघाला. एक चेंडू 6 धावा. 1-6 षटकार कंपल्सरी आहे. कंपल्सरी आहे. 12-24 इक्वेशन होता. इथे एक चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज हर्षद वेलेकर. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिले. काय होईल? आणि हा सामना विजयी झालाय. विजयी झालाय इताडे संघ आणि पराभवाच्या छायेमध्ये पीसे संघ पोहोचलेला आहे. काय सामना रंगलाय. काय सामना रंगलाय. 1-6 2-6 इक्वेशन होतं. खोलवर टप्प्याचा चेंडू झेल सुद्धा सोडली.